काय हो रवी गेले मग ना खरंच रश्मीला आणायला? सकाळी तर म्हणत मी जातो, संध्याकाळ झाली तरी अजून आलेच नाही. गेले नाहीत का? नाही तर गेली असती ना, फालतूचा तमाशा केला असेल. रवीचं कसं आहे, पहिले तमाशा करतात मग सावरत बसतात. दोघे भाऊ सारखेच आहेत, कुठेच चुकले नाहीत भाऊ एकामेकाले. हाय माणूस तसंच आहे. मग इकडे सगळं करते आणि पहिले सगळं बोलून वाया गमावते. काय माहित बाई आता रवी नाही तुम्ही पाठवाच नव्हतं लागत का रवीला तिथं? चुकलं बाई माझं. उगाच म्हटलं का रश्मीला घेऊन या, राहू द्या लागत होतं बाई रवीला घरी. कसंही राग 2 दिवसांना 4 दिवसांना मना शांत झालाच असता. आता गेल्या काही म्हटलं असेल का? तिच्या आईले बाबाले खराब वाटेल नाही काय हो? मोहिनी काय केलं त्या कायले पाठवलं रवीले? हेट बाई कसं हो, संध्याकाळ झाली तरी आलेच नाही. फोन लावू का नाही तर? जाऊ दे बाई, फोन लावणे चांगलं नाही दिसत. काय लावू फोन? हा रश्मीच्या फोनवर लावू का नाही तर? रश्मीच्या फोनवर की आले का म्हणून विचारायला मैत्री होती मला, आले की नाही आले तर. हेट बाई काही मस्त टेन्शन आलं बाई. मी फालतू म्हटलं का रवीला जा रश्मीला घेऊन या. मला माहिती आहे रवीचा लय जीव आहे पैशात, एवढं मोठं नुकसान ते काही ना काही बोलल्याशिवाय राहतच नाहीत काही. पण जाऊ दे, घरी आल्यावर बोलले असते तर घरच्यातल्या घरात 4 भिंतीच्या आत. आले रश्मी तिच्या आई बाबालाच काल सांगत होती, चुपच राहत होती. आता तर ती जाऊनच काही तमाशा तर नाही करून हा रवी. काय हो बाई, चुकलं का मला? नसताच घर होईन का आता? माझ्या भांडण गिणून वाढीन का माल्यावर चिन बाई? मग तू करेल गेलो काय झालं काय सोयनी? कसं आता मी कोणाला सांगू शकत नाही. मम्मीला सांगितलं तर मम्मी मलाच पहिले बोलतील, यायली ते सांगू शकत. देवा सगळं काय चांगलं होऊ दे रे बापा. या रवीला शिक्षक बुद्धी होते बाई, काही म्हणू नको दे बाई. या माणसानं बोललं नाही पाहिजे तिथं फक्त शांततेनं रश्मीला घरी घेऊन या म्हणा. मग घरी आल्यावर काही बोला दिले का बरी? काय हो मोहिनी, मोहिनी सांग का बा? तिने सांजा एक झाल्या तू ती दाट्यातून काय करून राहिले लेकरं? कोणा सकाळची आवाज देऊन राहिली मी तुला? रवीने देऊन राहिले म्हणून रश्मीला फोन करावं राहिला. आता रश्मीला फोन करतो बाई, विचारतो तिला रवी आले का ते म्हणून. आणि तिला म्हणतो आली असती तर त्याच्या पायाला काही कर. तिला माझा ती नको बोलू, चालली आहे सारखी ती घरी. एक तुम्ही सांगितलं, तिनं मला म्हटलं होतं सांगू नका. तिनं मला शपथी घातली होती, मी मोडली बाई तिची शपथ सांगितलंच, कारण मला हेच योग्य वाटलं. लहान झाली कोणाची? मोहिनी कोणाची वाट पाहून राहिली? श्याम आला ना घरी? काय म्हटलं मम्मी? सांग माय बाई, कुठे चित होतं बाई तुला? कोणा सकाळची बडबड करून राहिली? मी घरातून तुला आवाज दिला का? तिने सांजा एक झाल्या तू ती लेकर कुठे आहे? आणि तू काय वाट पाहून राहिली? कोणाची वाट पाहून राहिली? तो तर कोणा सकाळचा आला ना घरी? हो ते आले ना, आज 6 वाजताच घरी आले. का बरं काय होतं? सांग माय, मी पुस्तक तिले ते सांगते मला. काही नाही, लेकर कुठे आहेत? आणि तू काय उभी राहिली होती? दिवाबत्ती झाली का? नाही लावतो ना, दिवा लावायला चालते मी. तुळशी जोड चाललीच होती दिवा आणायला. तुळशीचा दिवा आणतो ना. राहू दे, या बाय पाण्याचा आहे तिने नाही तरी दिवा. जाऊ दे, देवा जोड असला. बरं तसं करतो मग. हो रवीचा फोन आलता काही? ते म्हणजे हे रश्मीचा रवीचा चाला माहिती तोंडात. रश्मीचा फोन आलता का? नाही परत दिवसापासून नाही आला तिचा फोन. परत दिवशीच आलता वाटते ना, तू बोलली ती मग माझ्यावर दिलता. त्या दिवसापासून नाही आला तिचा फोन. मी बी नाही लावला असं वाटतं. जाऊ दे, काय आता काही कम नाही काय उगाच लावा. ती आता ती गेली 2-4 रोजासाठी माझ्या घरी आपलं स्टुमनं, मग काही लावला नाही का? रवी नाही आला अजून. आता गेली मी सांगते नाही की रवी गेले रश्मीला आणायला. कसं आले की माहिती होईल. आता माहीत खटरपून झाली ते. रवींद्र तर ती जाऊन काही तमाशा केला असेल ना तर सगळे मलाच बोलतील. पण एवढं तर समजावून सांगितलं बाई रवीला. आता देव जाणे द्यायचं त्याच्या संग काय ऐकतात काय नाही. मला तर पोरी तू तब्येत बरोबर नाही का? जाय बसत ती अंग नको टाकून. सर संध्याकाळ झाली, फक्त बसेल राय. मी दिवा लावतो. आणि लेकरं आई जवळ आहेत ना, म्हणजे आईच आहे खोलीत बसेल. तो इथं आला ना काय घरी? हो ते ना अंग टाकेलाय. इला काय झालं बाई? आता मग तू साजरी होती असं कोण बसलीचं काहीतरी विसरलं जसं. जाऊ दे तिकडे, पोयाचे डोक्ष लावायला पुरत नाही. चल बाई, ना काय म्हटलं मोहिनी हे बाय सगळं जो असेल काही तर आपल्यासाठी दे ना उलशी खिचडी टाकून. सासरी म्हणत आज उलशी खिचडीच खाईन, मग जास्त काही भूक नाही. मग त्याला विचार खाते खातं. रवीचा काय होता पता येतो, येते के दान जेवते के दान. जाऊ दे, आला म्हटलं होतं दिन त्याला 2 पोळ्या टाकून, नाही तर आपण जाती उलशी खिचडी खाईन. दे टाकून, काही संध्याकाळी स्वयंपाकाचं टेन्शन न घेऊ. हो मला तर खिचडी खरणं काय आणि खाणं काय. मला सगळं चित रश्मीच्या घरी आहे. आता काय मी बाई देवा, सगळं काही चांगलं होते रे बापा. अरे बाबा नाही तालिका अजून हात पायतून. बसा तुम्ही दोघं, चालू करा नाही ते येतातच बाबा. नाही येऊ द्या ना बाबाला. खूपच केलं रश्मी एवढं. बापरे, रात्रीच आता किती हेवी होईल हे. नाही कायच हेवी गिवी बापू. एक तर तुम्ही सकाळी थांबत ना म्हणता, सकाळी पहाटेच निघून जसाल. मग साडीचा पाहुणचार राहिला नाही बा. का बाई रश्मी? तरी बहिणी आलीच नाही का अजून त्या पार्लर मधून? नाही वहिनी आल्या नाही तसं. बाई रश्मी रसावर तूप घेत असतील पाहुणे तर तूप ने ना. घेता का तूप? नाही. बसा बाबा, तुमची वाटच पाहून राहिले ते. अरे करा चालू करा ना. अरे करे रश्मीची आई, त्या सांडव्याने तळल्या का? रसा सांग चांगला लागतात. सरगुंडे बी नाहीत केले. हा काय पाहुणचार केला जबायाने? रस केला, सरगुंडे करायला लागत होते त्याच्या संग. सांडव्या नाही तळल्या, कुरुळीन पापड तळले बा.
बाई माय सांग सांडवायचं ध्यानही नाही हो. आणि सरगुंडे मॅ म्हटलं बाई पाहुणेला आवडतं तर नाही आवडत, पण सांडवायता येत होती पण ध्यानच नाही. बसा करतो नाही तर सरगुंडे बी करतो लागे सांडवा बी येतो. राजकुमार वदरला डबा देतो का काढून? त्या रोजी या रश्मीनच सबन डबे घासघूस केले लागे वदर लावले काही, तर आता मला हातही नाही पुरत. आई खांदा मी देतो ना त्याला, खाली उठवतो जेवताना, जेवताना तुम्ही काढून देतो. त्या दिवशी मॅच ठेवते वर. नाही नाही थांब थांब मी देतो काढून. अरे राहू दे ना, कशाला आता हे एवढं सगळं आहे ना, आता परत काही नका करू. रश्मी नाही नाही सांग नाही सांग, हेच तर भरपूर झालं. अरे नाही नाही जवळ बा रसा सांगतो सर गुंडे लागे सांडूया याची मजा नाही रिस राहते. आता तुम्ही आज काळजी लेकर खात ना बापू, हे जुनं रोज केव्हा की सरगुंडे लागतच म्हटलं आमच्या घरी. हो मा बाबाले मा काकाले हो बुडेले लागतच ते. हाय ना हिनं करेल, हाय ना सगळं. तरी भाऊ काढून दे डबे कुठे ठेवले म्हणते का? हो काढतो मी, बसा तुम्ही जेवायला. करा बापू करा चालू. येऊ द्या दादांना. कोणत्या डब्यात खायचं होईल? हे बाई वदर ठेवले डबे. त्या रोजी रश्मीनं पण डबे घासघूस केले लागे, सामान भरू गिरू लागलं आणि लागे ठेवले वदर. तिनंच ठेवले ते खुर्चीवर चोडू केलं तिनं. आता माझ्या हात नाही पुरत नाही, त्याला तिलेच म्हणलं त्या रोजी खालीच ठेव. तुम्ही लोक नसले की मन कोण दिन काढून मला. हे बाय खालीच गेले डबे, याच्या खालीच दे घालून. बरं राहतात मला काळ्या घालायला सपे. खुर्ची आणू का? नाही थांब येते चिवट्यावर चोळ तुम्ही. हा घे जोय, हाच का पहिला नंबरचा? हो का का एक एक सबनेस दे काढून, आता चढला असतो. खालीच ठेवतो मी ते. राजकुमार रश्मी रश्मी बाई मधी रश्मी पोच पाय ना. आई मंगळसूत्र इथे कसं काय? हा म्हणजे आई हा डबा खाल्ला, या डब्याच्या मागं होत आहे. बाबा म्हटलं की नाही त्या दिवशी रश्मीने मला सगळे भांडे घासू लागले, लावू लागले. त्या रोजी हे डबे बदर ठेवता ठेवता अटकलं या डब्यात, तर तेच पडेल राहिलं. हिचं काही ध्यान नाही. आणि सांगा सारं घर धुतलं बापा, खालचं घर 3-4 खेप सबन सामान काढू पाहिलं, पण हे सज्जा नाही पाहिला. हा असं ध्यानात नाही घे डबी न लावले तर या डबे तो टकलं शी नव्हती अशी मनी माहिशी नाही. सांग माय रश्मी पाय ना माय बाई रश्मीचे बाबा पानं म्हटलं रश्मीचं मंगळसूत्र डब्याच्या आडी होतं. सांगा सारं घर धुतलं, घर सौद्या सारं गावात म्हणली मी की माझ्या पोरीची पोत दिसली का, मग पोरीची पोत दिसली का. सांगा पोत कुठे होती की स्वयंपाक खोलीत की सज्जावर. सांग बाई मला विश्वासच नाही बसून राहिला. आई दाखव हे घे ना माय पाय ना गळ्यात घाल पहिले. माय बाई काय बाई या मंगळसूत्रानं बाई निरा कसंच्या कसं झालं. सांग बाई रश्मी त्या दिवशी इथं डबे ठेवले की नाही सज्जावर खुर्चीवर चढू त्या दिवशी अटकलं होते डब्यात, तधीच राहिलं. तू अशी ह्यांबाळी तुली हे कळलं नाही की मंगळसूत्र आपलं निघालं का पडलं या डब्यात अटकून. गळ्यात घाल बरं बाई बाई. सांग बाई बाई बरं झालं तो बापानं म्हटलं की सांडवा कर म्हणून सांडवायचा डबा खाली घेतला, नाही तर काढले नसता 12 महिने मी हा डबा आणि तिथंच राहिलं असतं पडेल. अरे मी म्हणू की रश्मीची आई घरातच असेल ते कुठे जाणार आहे? तुम्ही ध्यानानं पाहिलंच नाही ना. कोणते या सध्याचे डबे येत होतं काय? सांगा डबे आडी पडेल राहिलं नाही जवळ बा. हे बा अरे बा काय नशेन शोधलं मी. संडास बाथरूम लोक गेलो पाहायला बा मी म्हणून काय सांगता येतं ती पडलोशी मागच्या अंगणात कुठे नशेन शोधलं आणि सांगा हाच सज्जा शोधला नाही कोण. रश्मी घाल बाई गळ्यात घाल. आई तो सांडा येतो या साजऱ्या आज पूर्णाची पोळी सांडाच खातो लेख. रश्मी दिसलं ना मॅटे मंगळसूत्र. दादा मला विश्वासच नाही बसून राहिला. सांगतच होतो ओ तिने पाहिलं सारा घर शोधत बसलो. अरे आई पलाटा लोक गेली ती पायाले रश्मीचं मंगळसूत्र दिसलं का, रश्मीची पोत दिसली का करत सांगतच होतं. अहो दिसलं हे बा मंगळसूत्र. ते दादीचे डबे घासले ना मी आईले साफसफाई करू लागली. मॅमला हाव मी तर चाल करून घेऊ तर मॅच लावली हे डबे सज्जेवर आणि तिथे तर टकलं. हे मला लक्षही नाही. हे पाना दिसलं ना. हा पण तुझंच आहे ना हे का दादानी आणलं ते आहे? मी घेत नाही म्हटलं दादानी आणलेलं म्हणून तर काही तुम्ही ते घ्यायचं असं म्हणून नाही राहिलं नाही जुनं आहे म्हणून. अवा नाही माझं वय वा हे इथंच वय. हे काय जुनं वय खुश येते ना न येतं. राजकुमार दाखवतो आलं नव मी. पाहुण्याचा विश्वास नाही बसत. पाहुण्याला वाटते की आपण नाटकच करून राहिलो का ते नवते घ्यायसाठी. नाही बापा तिथंच वय नाही पाना. दिसलं ना बापा देवाच्या कृपेनं रश्मीचं मंगळसूत्र दिसलं ना वा. जवळ बा लय मोठ्या याच्यातून सुटलो मी. नाही मनाला राहिलंच असतं मला किंतु परंतु की पोरगी आली उन्हाळ्यात रसाईले आणि एवढं मोठं नुकसान करून गेली मनात वाटलंच असतं. पण सुटलो बा तुमच्या ऋणातूनही. हा बाई रश्मी गयात घाल पहिले गयात घाल पण घरी गेल्या ठेवून देतो बापा. होती तू डबल आणूच नको ते. हा रसाईली आली आराम करायला पोरगी 8 दिवस आणि 4 दिवस ती रात्रीच्या घोरातच गेले. काही सुचलं नाही ना काही नाही. पण बरंच झालं रश्मीची आई. हा पाय
म्हटलं सांडव्या करा म्हणून हे डबे काढले तुम्ही, नाही तर तुम्ही तर काढली नसती केलेही नसते. पुरीची पोत तीच पडेल सज्जावर आणि सारं इकडे हरपली हरपली पाहुण्याली बी नुकसान. सापडलं बापा, देव पावला. मग काय तर बाबा दिसलं. चल रश्मीची आई चला, सांडवा येतोय साजऱ्या आता. ते हे कर, ते काय आपले सरगुंडे बी कर. चला आज मस्त आता रस सरगुंडे सांडोया, जवई बाबी आहेत संग, हा पुरीची पोत बी दिसली. चला आज मस्त जेवण करू. उचला ते डबे गिबे उचला, या जवई बा बसा, ताट वाढलं. जवाईबाचा काही विश्वास नाही बसून राहिला. त्याला वाटते की आम्ही नाहीच पोत दिली का, ती घेत नाही म्हणतात म्हणून राजकुमारनं आणलेली पोतच तेले म्हणून राहिले का तुमची सापडली. नाही पोत आणून दाखवतो तेले, मग विश्वास बशीन त्याचा. अहो मंगळसूत्र दिसलं ना. हा हो दिसलं ना. आता व्यवस्थित सांभाळ हे बाडी. हा जवाईबा हे बा, राजकुमारनं आणेल पोती याच्यातच आहे. हे तुमचीच वय बापा जुनी. हे पोरीनं हेंबाडेपणा करून आरोल, ती काय तिचा दोष नाही बापा. तिनं म्हटलं आई साफसफाई करू, मी म्हटलं हो चल बाई करू. मोनीस पण डबे तिनं घासून दिले, लावून दिले, त्या घरात तिनं ते पाळलं. आता बसला विश्वास की तुमचंच वय म्हणून दे. नाही मामीजी तसं काही नाही. रश्मी सापडलं. बरं दादा, हे तुमचं तुम्हाला लखला, आम्हाला पाहिजे नाही तुमचं, आम्हाला आमचंच काफी आहे. काय बाज वै बा. चल कर बरं आई, कर जेवण राहिले कर. रश्मी आता कड्यातलं काढू नको, पायजवायचं लक्ष ठेवतो. उचल बरं आई, उचल हे डबे कर, तळ बरं ते म्हणजे ताटं वाळून ठेवले किती वेळचे. ते हे बाय पोळी घे पाहुण्याच्या ताटातली, गरम करते पोळी, थंडी झाली शी. जेव्हा बाबा आता पोट भर जेव्हा सारा मनावायचा ताण निघून गेला माया जशा. राजकुमार हे घे बाबा, या पोतीचं तू काही कर मोड का तिकडे तो बायकोले देजो का काही कर, आम्हाला काही घेणं नाही बाबा हिचा आता. हे पाय हे तो हवाली करतो. नाही ते वापस देतो मी, पैसे आणतो, मला पैशाचंच काम आहे. रश्मी आज मी तुला म्हणतो थँक्यू, पण हे बाळे तू पाहुणे म्हणतात ते काही चुकीचं नाही. म्हणजे घरात एवढं सगळं कांड झालं मला काहीच माहिती नाही. बाई घरात एवढा मोठा पिक्चर सुरू आणि मी काय बाहेर ट्रेलर पाहत बसली. अगं बाई कसं झालं हे, एवढं मोठं झालं होतं का बापरे. म्हणजे रश्मीचं मंगळसूत्र हरपलं होतं म्हणून रश्मी नाराज होती का. हो, तुझं घरात लक्ष असतेस कुठं. बरंही झालं सुनबाई. तुला मागे का थोडासा काव आहे का, त्याच्यात तू नंदीचाही काव लावून घेशील. बरं झालं ते याच्यात जास्त डोकं नाही घातलं. म्हणून समजा चांगलं झालं. सुनबाई ये ना, ये घरात. घे रे राजकुमार, हे पोत घे बाबा, सकाळी म्हणून टाकजून ताले पैसे तू घेऊन घेजो. सगळं झालं मला काहीच माहिती नाही. म्हणजे यांनी एवढं मोठं मंगळसूत्र करून आणलं होतं का बहिणीसाठी. बाई किती तू पैसा होतो आला. मी साधी 3-4 ग्रामची चेन जरी म्हटलं ना तरी हा माणूस असं दाखवते जसं की याच्यासारखा गरिबी कोणीच नाहीये. पिक्कारचोट कुठला, बहिणीसाठी एवढं मोठं मंगळसूत्र करून आणलं होतं. पण हे सगळं झालं नाही यातलं मला काहीच माहिती नाही. म्हणजे पिक्चर शूटही झाला, पिक्चर रिलीजही झाला, हिटही झाला, पण मला काहीच माहिती नाही. रवीची गाडी आहे का. हा वाटते. हो रात्री फोन आलता, सासूरवाडीला गेलो म्हणे, पुरीला घ्यायला गेला. हे बा काही म्हणू नका, काही सांगत नाही ते. तिचा काही फोन नव्हता आला की मला घ्यायला, तिनं त्याला केला असेल, तो चालला गेला असेल. गेला तर मग राहिला असेल मग कमी. आपल्याला काय करावं लागतं. हो तर किती फास्ट आलो. आता होती ना, आता पटकन मी तुमचा टिफिन करते, तुम्ही फॅक्टरीत जाय का बरी. पहा तुमचा दिवस नाही पडू दिला. सकाळी आणलं. मग हुशार आहे मी बायको. गाडी कोण चालवली, तिनं चालली मोठी. चल अरे हा पप्पा आले वाटते बाई. आले या सकाळी झाले बा, आमचा तर चहा चालू आहे अजून. काय म्हणतात बी बाबा. चांगलं आहे पप्पा सगळं. बाबा तुमची आठवण काढत होते. हे सकाळी येच म्हणत ना, येच होती काय मीटिंग होती तर म्हणून सकाळीच निघालो. असं बरोबर, चांगलं केलं. बरं रश्मीच्या गळ्यात मंगळसूत्र नक्की जिच्या भावानं करून दिलं वाटते. इनेच्या बाबाला करून मागतलं असेल. मी त्याच्यासाठी रवी लवकर पाठवलं, पण शेवटी तेच झालं वाटते. अरे मम्मी मलासाठी आण बरं एक कप मस्त चहा. हात पाय धुई पहिले जाय, मी ठेवतो तुला चहा. तू घेता का बरंच, मी चालूच आहे आमचा चहा. हो मम्मी मी तिकडेच येते ना, करते मी, राहू द्या आता तुम्ही. का मंगळसूत्र करून मागितलं ना बाबाले. नाही ते माया मोहिनीला तर कालपासून चळे लागले होते तसे. काय हरपलं होतं काय सांगा तिचं. आज पाहिलं कसं हरी केला.
धन्य आहे माय बाई. नाही तर देराणी जेठाणी तर बरी, देराणी घरी नसली तर जेठाणी लटते. बरं झालं घर मोकळं. आणि इले तर चुई मुंग्या लागतात, गमत नाही. चांगला आहे माय बाई, अशाच रागोडी गुलाबी ना. तसं आई वहिनीसारखी वहिनी भेटायला नशीब लागते. सगळं चांगलं आहे वाटते. काय बापा रवी, हा द्या वहिनीला हरभरा झाडावर चढून. आता उन्हाळ्यात हरभरा पेरता मग. हा वजे वजे पावसाच लागला म्हणा. चला पा आई, दोघे जण घरी आले तर कसं बरं वाटते. रश्मी घरी नसली की गमत नाही बाई. चांगलं आहे वाटते बाई सगळं. काही बात नाही, दोघं जण खुश आले म्हणजे असं आता काही भांडणं गिडणं झाले नाहीत. चांगलं झालं माय बाई.